नमस्कार. स्वागत तुमचं द न्यूज लॉन्चर मराठीवर. मी अशोक वानखडे. बऱ्याचशा घडामोडी चालल्यात, पण सगळ्या देशाचं नव्हे तर जगाचं लक्ष इस्लामाबादवर आहे, पाकिस्तान. कारण अमेरिकेचे उपराष्ट्रपती कित्येक वर्षानंतर पाकिस्तानला गेले. तिकडे इराणचं डेलिगेशन आलं आणि वाटाघाटी सुरू आहेत. सगळ्या जगाचं लक्ष त्याच्याकडे आहे. इस्रायल दुष्टपणे तिकडे पाहतं. इराण निर्विकारपणे पाहतं. अमेरिका त्रासून पाहतं की बस यातनं निघालं पाहिजे. आणि पूर्ण जग, मिडल ईस्ट अक्षरशः कासावीस होऊन पाहतं आणि पूर्ण जग संकटातून कधी मुक्त होऊ याच्यासाठी पाहतं. कारण ज्या लोकांचा, ज्या देशाचा काहीही संबंध नाही या खाडी युद्धाशी, फार दूर, म्हणजे जसं ऑस्ट्रेलियाचं उदाहरण फारच दूर आहे, तो ऑस्ट्रेलिया सुद्धा या खाडीच्या युद्धाची त्याला झळ पोचते. कारण क्रूड तेल वाढलं की त्या क्रूडच्या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढल्या की त्याची किंमत मग ऑस्ट्रेलियालाही द्यावी लागते. आणि क्रूडच्या किमती फक्त युद्धामुळे याच्यासाठी वाढल्या की हा जो हार्मोज जलडमरू मध्ये आहे, यातनं जगात जेवढं तेल निघतं त्यातलं 20% म्हणजे जेवढं तेल विकलं जातं त्यातलं 20% तेल तिथनंच येतं. म्हणजे कुवेत असो, कतार असो, इराक असो, सौदी असो, UAE, या सगळ्या देशातली ज्या तेलाच्या विहिरी आहेत तिथनं क्रूड निघतं आणि मग सगळं इथेच टँकरवरनं लोड होऊन हा जो 3-4 किलोमीटरचा जो आहे डलजमरू मध्य मार्ग हार्मोजचा, तिथनं तेल बाहेर येऊन मोठ्या समुद्रात ते जहाज जातात आणि मग जग मोकळं आहे त्यांच्यासाठी. आणि हार्मोज बंद करून इराणने असा डाव टाकला की रशिया तर यापर्यंत पोहोचलं. रशिया म्हणाला, अरे की कोण म्हणतं इराणकडे परमाणु ताकद नाही? त्यांच्याकडे ती परमाणु ताकद आहे जी कधीच संपत नाही आणि त्याचं नाव आहे हार्मोज जलडमरू मध्ये. त्यांनी जो पूर्ण जगामध्ये एक मंदीची लाट आणण्यासारखं केलं आणि ते चुणूक आपल्याला दिसते ना, नुसती अशी आवळ उठते. हो, झालं झालं झालं, युद्ध संपलं, जलडमरू मध्ये खुलणार आहे की लगेच स्टॉक मार्केट आपलं दन्न करून वाढतं. एकाच दिवशी 4-4, 5-5 लाख करोड वर जातं. पुन्हा ढम पण पडतं, 7 लाख करोड आपण लॉसमध्ये येतो. आणि या सगळ्यामुळे अमेरिकानी म्हणजे 28 फेब्रुवारी प्लस युद्ध झालं. आज गावात अमेरिकाने रोज जवळ-जवळ या हार्मोजवर आपले शब्द बदलले. पहिले तुम्हाला वॉर्निंग देतो, हार्मोज खोला. तुम्ही हार्मोज बंद करू शकत नाही. आमची नेव्ही आतमध्ये घुसून सगळ्यांना मारेल. हार्मोज तुमच्या बापाचं नाही. मी तुम्हाला शेवटची वॉर्निंग देतो. मी तुम्हाला 48 तास देतो. मी जगातल्या सगळ्या देशांना आव्हान देतो की या आपण सगळं मिळून हार्मोज खोलू. आम्हाला तुमची जरूरतच नाही नाटोची आणि युरोपियन युनियनची. अमेरिका समर्थ नाही करण्यासाठी. तुम्ही हार्मोज नाही खोललं तर पाषाण युगात घेऊन जाईल. खोल रे बाबा हार्मोज. चायना या ना जरा मदतीला. हार्मोज खोला ना. पुढे जाऊ द्या, मरू द्या. आमचं काय जातं हार्मोज बंद झालं तर. ज्या ज्या देशांना त्रास आहे त्यांनी खोलावं. आम्ही का खोलावं अमेरिकाने? पुन्हा लगेच दुसऱ्या दिवशी तुम्ही हार्मोज खोला बरं, आता अति झालं. पण आज एक व्हिडिओ आला मार्केटमध्ये आणि तो व्हिडिओ आहे एका अमेरिकन प्रोफेसरचा. तो व्हिडिओ तुम्ही इथे पहा. हे अमेरिकेचे फार मोठे थिंकर आहे, प्रोफेसर जॉन मार्शमियर. युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर आहे आणि त्यांना फार मोठे थिंकर मानलं जातं आंतरराष्ट्रीय पॉलिटिक्सवर आणि आंतरराष्ट्रीय ह्या युद्धनीतीवर वगैरे मानलेलं नाव आहे. त्यांचा व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कळेल ते काय म्हणतात. And
The fact is, we can't win a war of attrition. It's just not possible. Let me just give you 6 points that illustrate that. Think about this very powerful Navy that we have, that President Trump talks about using to open the Straits of Hormuz. We can't put that Navy anywhere near Iran, certainly anywhere near the Strait of Hormuz, for fear that it'll get sunk to the bottom of the Jolly Roger by either Iranian cruise missiles or Iranian drones. You understand that the Navy is parked far away from Iran and not, therefore, very useful. Bases. We had 13 bases in the region, 13 major bases in the region. The New York Times has reported that of those 13 bases, all of them are either badly damaged or destroyed. In terms of ground forces, a ground invasion, people in the media talk about 40 or 50,000 troops being located in the Middle East, and this implies that these are 40 or 50,000 combat troops. That's simply not true. You need infantry divisions or Marine brigades or whatever to wage combat, ground combat against Iran. And President Trump has only recently moved 7,000 combat troops into the region. 7,000 combat troops. You could do hardly anything with 7,000 combat troops. ऐकलं? ते म्हणतात की अमेरिका हार्मोज खोलूच शकत नाही. अमेरिका त्याला फार अभिमान होता आपल्या नेव्हीचा. ती जहाजं इराणपासून फार दूर उभी आहेत. भीती वाटते त्यांना कधी ड्रोन येऊन मारेल. अब्राहिम लिंकन मारलं, ट्रिपोली मारलं. दुसरं एक जहाज आहे त्याला डॅमेज केलं. हे सगळे जखमी अवस्थेत पडलेले आहेत. जर तुम्ही हार्मोजमध्ये घुसला अमेरिकन नेव्ही तर सगळेच रसतळाला पोहोचणार, एवढं नक्की. हे त्याची स्टडी सांगतो. तो म्हणतो त्या मिडल ईस्टमध्ये 18 बेस आहेत आपले मिलिटरी बेस. 18च्या 18 उद्ध्वस्त झालेले आहेत. काय आपले राष्ट्रपती सांगतात 50,000 तिथे सैनिक आहेत. अहो ते सगळे लपून बसलेत कुठल्या हॉटेलमध्ये. आणि हे इराणला लढण्यासाठी यांनी किती फौज उतरवली तर 6-7 हजाराची. कुठं लागतं ती 6-7 हजार? तिळासारखी आहे ती. त्यामुळे इराण सोबत तुम्ही खेटायच्या अगोदर विचार करायला पाहिजे होता. हे त्याचं म्हणणं आहे. आणि ते तंतोतंत उतरते. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे अमेरिकेत संध्याकाळ होईपर्यंत 5 वाजेपर्यंत डोनाल्ड ट्रम्पचं सोशल ट्रूथ मीडियावर पुन्हा एक वक्तव्य आलं. आणि ते वक्तव्य काय आहे ते आता तुम्ही वाचा. इंग्लिशमध्ये आहे. मी मग सांगतो तुम्हाला काय आहे ते. डोनाल्ड ट्रम्प, मॅसिव्ह नंबर ऑफ completely empty oil tankers, some of the largest anywhere in the world, are heading right now to the United States of America to load up with the best and the sweetest oil, land gas, anywhere in the world. We have more oil than the next 2 largest oil economies combined, and higher quality. We are waiting for you. Quick turnaround. President DJT, डोनाल्ड जे ट्रम्प. आता हा म्हणतो की जगातले मोठमोठे सगळे रिकामे टँकर आता अमेरिकेला येऊन राहिलेत. या काळजी करू नका, सर्वात बेस्ट तेल आमच्याकडे आहे, या तेल घ्या. आपण म्हणतो ना, हे कांदेवाला, हे बाबा कांदा 20 रुपये 20 रुपये 20 रुपये 20 रुपये कांदा 20 रुपये. तसा आवाज लावणं सुरू केलं, या तेल घ्या, आमच्याकडे बेस्ट तेल आहे म्हणे, बेस्ट क्वालिटीचं तेल. आणि काळजी करू नका, भरपूर तेल आहे. हे जगातले मोठमोठे साठे जे म्हणतात त्यांच्यापेक्षा डबल तेल आहे, तुम्ही या तर खरी, आमच्याकडनं घेऊन जा, काळजी करू नका. पण प्रश्न आहे हा, जे 20% तेल हार्मुज मधनं बंद झालं त्याची पूर्ती अमेरिका करू शकेल काय? आणि एशियामध्ये जर आपल्याला अमेरिकेतनं तेल आणायचं असलं तर किती दूरवरनं आणावं लागेल? म्हणजे मुंबईच्या माणसाने पुण्याला जावं की मुंबईच्या माणसाने गोव्याला जावं की मुंबईच्या माणसाने कलकत्त्याला जावं?
त्याला पुण्याला जाऊन स्वस्तात माल म्हणजे येणं जाणं स्वस्त पडेल की कलकत्त्याला जाऊन येणं जाणं स्वस्त पडेल? पुण्यावरनं पार्सल मागण्याचे पैसे कमी येतील की कलकत्त्यावरनं पार्सल मागण्याचे पैसे कमी? तसला प्रकार आहे. टँकरला जास्त दिवस लागतात, त्याचं भाडं वाढतं. जितकं दिवस टँकरचं भाडं वाढणार, तेवढं त्याच्यावर प्रीमियम इन्शुरन्स वाढणार. काय लँडिंग कॉस्ट येणार. आणि 20% ट्रम्प काय ट्रम्प पूर्ण व्हाईट हाऊस जरी लागलं कामाला तरी 20% पूर्ती करू शकत नाही. पण हे कशासाठी? की अमेरिकेला आहे, आम्ही तुम्हाला तेल देतो. कारण तुम्ही हार्मोज खोलू शकत नाही हे तुम्हाला कळलं. तुम्ही धमक्या दिल्या, पाषाण युग म्हटलं, सगळं म्हटलं. तरी काही फरक पडत नाही. वाटाघाटी चालू आहेत. वाटाघाटीमध्ये हार्मोज ओपन करण्याची बात केली. ते तर बंदच झालं त्यांनी लेबनॉनला जेव्हा अटॅक केला इस्रायलने तेव्हा. पण हार्मूज समोर आता ट्रम्प साहेबांनी हात वर केले. काय करू बाबा तिकडनं येतं आमच्याकडे घ्या. बँक लोन देत नाही ना, मग मीच पाहतो काहीतरी माझ्या बँकेतनं काढून देतो काही तुम्हाला. आहे थोडा बहुत पैसा माझ्याकडे पण. बँक देतो म्हणे, लेकिन पता नाही काऊन नाही देऊन राहिली. आता आमच्याकडूनच घ्या. अशा टोनमध्ये ट्रम्प आलेले आहे. अतिशय केविलवाणी स्थिती आहे. ट्रम्प याच्यातनं निघू इच्छितात. जेवढा ट्रम्प निघण्याचा प्रयत्न करतो, तेवढाच त्याला नेतन्याहू खाली ओढतो. अमेरिका या खाडीच्या दलदलीमध्ये फसलेला आहे. आणि त्याला दलदलीतनं नेतन्याहू बाहेर निघू शकत देत नाही. कारण नेतन्याहूने जर त्याला बाहेर निघू दिलं आणि उद्या इलेक्शनमध्ये नेतन्याहू हारणार हे नक्की. पूर्ण इस्रायल त्याच्याविरुद्ध झालेला आहे सध्या. ही युद्धाची भीती दाखवूनच तो जिंकण्याचा प्रयत्न करील. पण तिथं पण मार खातोय. आयर्न डोम वगैरे सगळं नष्ट झालं. तेल अवीज म्हणून तिचं जे कॅपिटल होतं कमर्शियल कॅपिटल ते नेस्तनाबूत झालं, खंडर झालं. ग्रेटर इस्रायलचं जे त्यांनी स्वप्न दाखवलं होतं, आजूबाजूचे सगळे राज्य घेऊ, देश घेऊ आपण. ग्रेटर इस्रायल करू. ते स्वतःची इस्रायल सांभाळणं मुश्किल झालं. आणि नेतन्याहू ज्या दिवशी सत्तेवरनं उतरतील, त्या दिवशी त्याच्यावर 3 मोठ्या केस चालू आहे. केस नंबर 1000, केस नंबर 2000, केस नंबर 4000. या सगळ्या भ्रष्टाचाराच्या केसेस आहेत आणि मिनिमम सजा त्याच्यात 3 वर्ष आहेत आणि मॅक्सिमम 12 वर्ष. सुप्रीम कोर्ट शेवटच्या हिअरिंगमध्ये आहे आणि सुप्रीम कोर्टचं त्याचं कसंच जमत नाही. ते भारतासारखं नाही आपल्या. ते सत्ता बोलीन कोर्ट आले. नेतन्याहू स्वतःच्या स्वार्थासाठी युद्धाला सुरुवात केली. तिकडे ट्रम्प साहेब नेतन्याहूकडे काहीतरी फायली आहेत, सिक्रेट आहेत म्हणून तो स्वतः आला. सगळ्या युरोपला आणतो, युरोप आला नाही. नाटोला आणला, नाटो नाही आला. सगळे शहाणे झाले आणि हा अतिशहाणा फसला. आज न्यूज लॉन्चर मराठीमध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. पाहत रहा न्यूज लॉन्चर मराठी.